मित्रांनो, तुम्ही रात्री नीट झोपू शकत नाही कारण वारंवार उठून तुम्हाला लघवीला जावं लागतं, ज्यामुळे तुमच्या शरीरात कमजोरी येत चालली आहे आणि मात्र 1 चमचा तुम्हाला हे घ्यायला सुरुवात करायची आहे। सलग 30 दिवसापर्यंत तुम्हाला हे घ्यायचं आहे, ज्याच्या मदतीने तुमची ही जी परेशानी आहे ती मुळापासून समाप्त होऊ शकते। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्ही ASA मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच आला असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा। बघा मित्रांनो, भरपूर लोकांना ही समस्या असते की रात्री त्यांना 3 ते 4 वेळा लघवीला जावं लागतं, पण त्यांच्यासाठी हा एक रामबाण उपाय आहे। फक्त 1 चमचा घ्या झोपण्याआधी, असा प्रकारे नंतर बघा याचा फायदा। मित्रांनो, रात्री वारंवार लघवीला जाण्याची जी समस्या असते, या समस्येला आपण नॉक्टुरिया म्हणतो। बऱ्याच लोकांना असे वाटते की ही जी तकलीफ आहे ती डायबिटीजमुळे होत आहे आणि शरीराला काही कारण आहे, पण याच्या होण्याचे जे कारण असते ते आपल्याला हॉर्मोन्सचे नीट काम न करणे हे असते। काही लोकांना तर असं वाटतंय की आता त्यांचं वय होत आहे, ते आता म्हातारे होत चालले आहेत किंवा त्यांच्या जीवनशैलीमध्ये अशा प्रकारच्या काही नवनवीन बदल घडले आहेत, त्यांच्यामुळे हे होत असते। त्यातील सर्वात महत्त्वाचा जो हॉर्मोन असतो ना, तो असतो ADH, म्हणजे अँटी डायरेक्ट हॉर्मोन। या हॉर्मोनचे काम असते आपल्या शरीरात जे पाणी असते, म्हणजे वॉटर कंटेंट असतो, त्याला शरीरात टिकून ठेवणे। पण हे रात्री लघवी का होते, याच्या मागे कारण असते की हॉर्मोन जो आहे तो ADH तो दिवसाच्या वेळी आपल्या शरीरात तर बनत असतो, ज्यामुळे आपल्या शरीराचं जे वॉटर रिटेन्शन आहे, म्हणजे जे पाणी असतं ते टिकून राहतं। त्यामुळे योग्य प्रकारे आपलं ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं, हार्ट चांगल्या प्रकारे काम करतं आणि मूत्राशय हे नियंत्रितसुद्धा व्यवस्थित करतं। पण हीच गोष्ट रात्रीच्या वेळी जो ADH हॉर्मोन असतो तो बनवणे बंद करतो। त्यामुळे तुम्ही पाहाल की रात्रीच्या वेळी तुम्हाला जास्त वेळा वारंवार लघवीला जाऊ लागता। जसे तुम्ही झोपता तसा हा त्रास तुम्हाला सुरू होतो। हा त्रास तेव्हाच तुम्हाला पाहायला मिळेल। हेच कारण असते की जे लहान मुले असतात त्यांच्या हाडामध्ये जास्त करून बेड लो करण्याची सवय असते आणि तीच तकलीफ जेव्हा आपण म्हातारे होऊ लागतो किंवा वयाचे 30-35च्या वर वय जाऊ लागतं, तेव्हा ही तकलीफ त्या वेळेला सुद्धा पाहायला मिळते। कारण जसे जसे आपले वय वाढते, ADH हॉर्मोन हळूहळू तसा कमी होतो आणि याने आपल्याला त्रास व्हायला सुरुवात होते। हॉर्मोन जेव्हा शरीरात कमी होऊ लागतो तेव्हा आपल्याला भरपूर त्रास होतो। त्यामुळे आपल्याला रात्री 4 ते 5 वेळा किंवा त्यापेक्षा जास्तही बार लघवीला जावं लागतं। जर तुम्हाला दिवसाही वारंवार लघवीला जाण्याचा त्रास होत असेल तर UTI, प्रोटेस्ट किंवा किडनीची समस्या असू शकते। पण जर रात्री पायात वेदना, कमजोरी, झोप न येणे या सर्व तकलीफ रात्रीच होतात तर त्याचे मुख्य कारण मी आज तुम्हाला सांगितले आहे। पण तुमच्यासाठी मी आज एक असा उपाय घेऊन आलो आहे, एक असा नुस्खा तयार केला आहे जो मदत करेल तुमचा हा हॉर्मोन पुन्हा बनवण्यासाठी। आणि जी तुमचे हाडे कमजोर होत आहे, स्नायूमध्ये वेदना राहत आहे किंवा शरीर कमजोर होत आहे ते दूर होईल। कंबरदुखी, गुडघेदुखी आणि शरीरात ताकद येईल आणि झोप चांगली येण्यासाठी सुरुवात होईल। बघा, यासाठी काही गोष्टींची काळजी घ्या। सर्वात आधी रात्री 7 वाजायच्या आधी जेवण करून घ्या। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी आत्तापासून जे काही तुम्हाला सांगत आहे ते तुम्हाला अत्यंत लक्ष देऊन ऐकणे गरजेचे आहे। रात्री जास्त वेळ तुम्ही हे कामे करायला हवी। रात्री जास्त जड जेवण किंवा पाणी पिऊ नका। हलका व्यायाम आणि एकदम चांगलं हलकं जेवण करा। नुस्खा आता कसा तयार करायचा आहे याची महत्त्वाची पद्धत, याची महत्त्वाची स्टेप आता मी तुम्हाला सांगत आहे। त्यामध्ये आपल्याला काही सामग्रीसुद्धा लागणार आहे। ते सामग्री कोणती आहे, ते किती ग्रॅम घ्यायची आहे, ते किती घ्यायची आहे, कशा प्रकारे घ्यायची आहे, ते नुस्खा कसा तयार करायचा आहे, त्याला वापरण्याची योग्य वेळ काय आहे, तो नुस्खा वापरण्याची योग्य पद्धत काय आहे, याचे तोटे काय आहेत, याचे फायदे काय आहेत आणि याचा तुम्हाला कसा फरक जाणवू शकेल, सर्व काही आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, त्यामुळे हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा असणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सोबतच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात, तुमच्या जिल्ह्याचं आणि तालुक्याचं नाव नक्की कमेंट करून सांगा। तुमचं नाव काय आहे ते सुद्धा तुम्ही सांगू शकता। मित्रांनो, मी नक्कीच बघेल की कोणकोणत्या तालुक्यात, कोणकोणत्या जिल्ह्यात आमचे व्हिडिओ पाहिले जातात। मी तुमची प्रत्येक कमेंट वाचेन आणि जर तुमच्या काही समस्या असतील, काही या उपायामध्ये, या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं नसेल तर ते सुद्धा आम्हाला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। आम्ही त्याचे उत्तरसुद्धा तुम्हाला नक्की देईल।
आणि यानंतरचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा असेल किंवा तुम्हाला कोणता त्रास असेल ते सांगू शकता, त्यावर पुढचा व्हिडिओ नक्की बनवेल। बघा मित्रांनो, नुस्खा कसा तयार करायचा आहे। हा नुस्खा अत्यंत सोपा आणि घरगुती वस्तूपासून बनणारा आहे। यामध्ये आपल्या स्वयंपाकघरातल्या काही वस्तू लागतील आणि जर कदाचित त्या वस्तू तुमच्या स्वयंपाकघरात नसतील तर ते तुम्ही बाजारामध्ये जाऊन मार्केटमध्ये जाऊन अत्यंत कमी दरात म्हणजे 50 ते 100 रुपयाच्या आत ते आरामात घेऊन येऊ शकता आणि याचा साईड इफेक्ट म्हणजे तोटा काहीही नाही। हा नुस्खा एवढा सोपा आणि एवढा चांगला आणि फायदेशीर आहे, ते पण याचे 0 तोटे आहेत, म्हणजे याचं तुम्हाला नुकसान काहीही होणार नाही। मित्रांनो, यासाठी सर्वात पहिली सामग्री जी तुम्हाला घ्यायची आहे ती म्हणजे कमरकस 50 ग्रॅम हे तुम्हाला घ्यायचे आहे। सांधेदुखीसाठी हे खूप चांगले असते आणि शरीराला ताकद देते। दुसरी सामग्री आहे ती म्हणजे भाजलेले काळे चणे, हे आपल्याला 100 ग्रॅम घ्यायचे आहे। सालीसकट भाजलेले चणे घ्या, हे स्नायूंना ताकद देतात। आता तिसरी सामग्री ते म्हणजे बडीशेप, ते आपल्याला 50 ग्रॅम घ्यायची आहे। यामुळे स्ट्रेस दूर होतो आणि हॉर्मोन हे रेग्युलेट होतात। चौथी सामग्री म्हणजे वेलीची, ते म्हणजे ज्याला आपण विलायची म्हणतो, ते आपल्याला जवळपास 12 ते 13 नग घ्यायचे आहेत। हे पचन आणि शांत झोपेसाठी चांगले असतात। आता आपल्याला यामध्ये काही बियासुद्धा घ्यायच्या आहेत। आता तुम्ही म्हणाल बिया ते कोणत्या आणि कशाच्या, बघा ते काय सांगतोय मी। यामध्ये सर्वात पहिले तर तुम्हाला एक चांगली बी घ्यायची आहे, जे की हाडांसाठी मजबूतीसाठी आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी चांगली असते आणि हाडांना मजबूत ठेवण्याचं काम करते। त्या बिया म्हणजे सूर्यफुलाच्या बिया, त्या आपल्याला जवळपास 40 ते 50 ग्रॅम सूर्यफुलाच्या बिया घ्यायच्या आहेत। आता आपलं जे ADH हॉर्मोन आहे ते बनण्यासाठी मदत करणारा चांगल्या बिया आपल्याला घ्यायच्या आहेत, ते म्हणजे कलिंगडाच्या बिया, हे सुद्धा आपल्याला 40 ते 50 ग्रॅम घ्यायचे आहे। यामुळे आपल्याला ADH हॉर्मोन बनण्यास मदत करतो। आणि त्यासोबतच आपल्याला जे हाडामध्ये कॅल्शियम असेल किंवा कमजोरी असेल ते दूर करण्यासाठी आपल्याला 50 ते 60 ग्रॅम तीळ घ्यायचे आहेत। होय मित्रांनो, तीळ घ्यायचे आहेत आपल्याला 50 ग्रॅम। सोबत आपल्याला खसखस हे आपल्याला 25 ते 30 ग्रॅम घ्यायची आहे। यामुळे आपल्याला शांत झोप आणण्यासाठी मदत करते। अळशीच्या बियासुद्धा 50 ग्रॅम घ्यायच्या आहेत, हॉर्मोन्स बॅलेन्स ठेवण्यासाठीही उत्तम असते। आता बघा मित्रांनो, महत्त्वाचा व्हिडिओ तर इथूनच सुरू झाला आहे। याची कृती काय आहे, या सर्व बिया कढईत हलक्या भाजून घ्यायची आहे। त्याला आपल्याला ड्राय रोस्ट करायचा आहे, म्हणजे त्याला आपल्याला कढईत टाकून थोडं भाजायचं आहे। आता कढईत 1 चमचा गाईचे शुद्ध तूप घ्या, ते आपल्याला जवळपास 30 ग्रॅम मनुका आणि 30 ग्रॅम त्याच्यात आपण असेल तर तूप टाकू शकतो आणि 50 ग्रॅम डिंक टाकायचं आहे, ज्याला आपण गोंदसुद्धा म्हणतो। त्याला हलकं आपल्याला तळून घ्यायचं आहे। डिंक हे फुललेला किंवा गॅस बंद असायला हवा, ते तुमच्यावर चालते। त्यानंतर आपल्याला एवढं घेतल्यानंतर आता या सर्व गोष्टी एकत्र मिक्सरमध्ये त्याचं बारीक चूर्ण करायचं आहे। आता हे कसे घ्यावे हे फार महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो। बघा, हे बनवणं तर सोपं आहे, सामग्री देखील तुम्हाला समजली आहे, पण हे कसं घ्यायचं आहे, याला कशात टाकून पियायचं आहे, की याला जेवणासोबत खायचं आहे, की आपल्याला एखाद्या वरणामध्ये किंवा भाजीमध्ये खायचं आहे, ते बघा। मित्रांनो, याला कसे घ्यावे, हे चूर्ण आपल्याला संध्याकाळच्या वेळी घ्यावे लागेल, कारण संध्याकाळच्या वेळी याचा जास्त परिणाम मिळेल। कदाचित जर तुम्ही सकाळी घेत असाल तर हे थांबवा आणि हे संध्याकाळच्या वेळी घ्यायचे आहेत। सकाळी हे चुकून पण घेऊ नका, कारण याचा फायदा सगळ्यात जास्त हे आपल्याला संध्याकाळच्या वेळी होऊ शकतो आणि जास्त फायदा हे चूर्ण संध्याकाळच्या वेळी घेतल्यानेच होतो। बघा, रात्री आपल्याला जास्त नाही, फक्त दूध घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पहिली गोष्ट तर पाणी प्यायचं नाही। आपल्याला जास्त दूध किंवा पाणी पिऊ नका। बघा, त्यासाठी आपल्याला 1 ग्लास कोमट दुधात 1 मोठा चमचा हे चूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे, पण लक्षात ठेवा त्याआधी पाणी पियायचं नाही आणि दूधसुद्धा अजिबात पियायचं नाही। थोडंसं कोमट पाण्यात 1 चूर्ण आपलं जे बनवलेलं आहे ते 1 चमचा चूर्ण टाकायचं आहे। त्यानंतर त्यात थोडं आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला हे पियायचं आहे। चवीसाठी त्यात तुम्ही खडीसाखरसुद्धा टाकू शकता। जर दूध चालत नसेल ना तर कोमट पाण्यातच घ्या आणि सलग तुम्हाला हा फक्त 30 दिवस उपाय करून बघायचा आहे। आता तुम्ही म्हणाल की 30 दिवसात काय हे उपाय परिणाम दाखवेल का, तर याचं उत्तर आहे मित्रांनो, हो। फक्त 30 दिवसाच्या आतमध्ये हे उपाय तुम्हाला जबरदस्त असा परिणाम दाखवेल। तुम्हाला 30 दिवसात तुमचं 3 ते 4 वेळा लघवीला जाणं हे अचानकपणे कमी होताना दिसेल आणि तुम्हाला रात्री जास्त वेळा उठण्याची गरज नाही। आणि काही दिवसात जर हे उपाय तुम्ही सलग 30 दिवस केला तर तुम्हाला
रात्री लघवीला उठणे हे कायमचं बंद होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. ASA मराठी या यूट्यूब चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच आला असाल तर ASA मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.